वळूयात पुढच्या बातमीकडे। चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तुफान शाब्दिक चिखलफेक झाली। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत जोरदार वार केला, तर अजित पवार यांच्यावर नारायण राणे यांनी सुद्धा 12 वाजतील अशा प्रकारचा प्रहार केला। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपात चांगली जुंपली। पराभवावरून अजितदादांचे राणेंवर वार। 12 वाजवेल म्हणत राणेंचा प्रहार। माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ। राणेंनी भरला अजित पवारांना दम। राष्ट्रवादीसह ठाकरे गटाकडून समाचार। बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारशे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं जाऊ नये। माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा हा प्रहार। आपल्या तिखट बोलण्यासाठी राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे परिचित आहेत। सध्या या दोन नेत्यांमध्ये जोरदार सामना रंगलाय। नारायण राणेंचा वांद्र्यात एका महिलेनं पराभव केला असं म्हणत अजित पवार यांनी नारायण राणेंवर बोचरा वार केला आणि शिवसेनेच्या बंडखोरांना सल्ला दिला। नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले का नाही? राणे साहेब तर दोनदा पडले, एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते, तिथेही पडले। तिथं तर महिलेने पाडलं, बाईने पाडलं, बाईने। अजित पवारांच्या या टोल्यानं सभेत चांगला हशा पिकल्याचं दिसलं, पण अजित पवारांचा हा वार नारायण राणेंच्या मात्र वर्मी लागल्याचं समोर आलंय। कारण अजित पवारांच्या या टीकेनंतर नारायण राणेंनी त्यांच्याच स्टाईलमध्ये दम भरल्याचं दिसतंय। अजित दादाला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं मला माहित नाही। खरं मला त्याच्याबद्दल बोलायची काही नाही, तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये। आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारशे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं जाऊ नये। माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ। आता नारायण राणेंनी सरळ सरळ दम भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटानं राणेंवर जोरदार टीकास्त्र डागलंय। खरं तर पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा धुरळा खाली बसला असला तरी या निवडणुकीच्या सभेतून सुरू झालेल्या वादाचा धुरळा मात्र कायम आहे। राणेंनी दम भरल्यानंतर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।